नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय भाजपच्या विजयी उत्सवाच्या बातमीने. देशातील 4 राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आणि त्यापैकी एक असलेल्या गोव्यातही भाजपनं आपला गड राखलाय. भाजपच्या या विजयाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती आणि त्यांच्या नेतृत्वात भाजपला यश मिळाल्यानं राज्यातही उत्साहाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाने आपल्या बरोबर आहेत. सुष्मिता, आत्ता क्षणाला तू कुठे आहेस? आणि अर्थात भाजपसाठी हा विजय उत्सव या अर्थाने महत्वाचा आहे कारण 4 राज्यांमध्ये घवघवीत यश मिळालंय. खरं तर आपण बघतोय सकाळपासूनच भाजप कार्यकर्ते हे एक एक करत या संपूर्ण प्रदर्शनाचं स्वागत जल्लोष जोरदार आहे. ढोलताशांच्या गजरामध्ये सुष्मिताचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तुषार रुपनवर आमचे प्रतिनिधी देखील आपल्या बरोबर आहेत. तुषारकडे आपण जाऊयात. तुषार, तू कुठे आहेस आत्ता क्षणाला? विशाल, कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांचं भाजपा पक्ष कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत करताना पाहायला मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी भाजपाचे सर्व प्रमुख नेते पक्ष कार्यालयात दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सुधीर मुनगंटीवार आहेत. सर, काय सांगाल तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं तुम्ही कशा प्रकारे स्वागत करणार आहात? तुम्ही आनंद बघत आहात, हा उत्साह आहे, ऊर्जा आहे, ही एनर्जी आहे जनतेच्या आशीर्वादाची. ही एनर्जी आहे विकासाची संधी. भारतीय जनता पार्टीला दिल्याबद्दल, विकास करण्याची संधी दिल्याबद्दल हा जो जनादेशाची ऊर्जा आहे, या ऊर्जेतून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा हा संकल्प आहे की आम्ही सर्वांनी एकत्र येऊ. ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये बेमान सरकार आहे, जनादेशाचा अवमान करणारं सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा घात करणारं सरकार आहे, या 2 वर्षात याचा एक कलमी कार्यक्रम दारू वाईन हे लोकांना पोहोचवून महाराष्ट्राची अधोगती करण्याचा जो संकल्प आहे त्याच्या विरुद्ध आहे. महाराष्ट्राची अधोगती केली जाते. गोवा जिंकलं, उत्तर प्रदेश जिंकलं, उत्तराखंड जिंकलं, मणिपूर पण जिंकलं. आता महाराष्ट्रामध्ये पालिकाच्या निवडणुका आहेत. पुढचं भाजपाचं मिशन काय? महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजपचं कधी निवडणुका जिंकणं हे लक्ष कधीच नसतं. आमचं लक्ष असतं भारत मातेच्या सुपुत्रांची मनं जिंकणं आणि मनं जिंकण्यासाठी आम्ही काम करतो. निवडणुका या बाय प्रॉडक्ट आहे. त्या शिवसेनेने गोव्यामध्ये जंग पछाडलं. संजय राऊत 1 महिना तळ ठोकून होते. आदित्य ठाकरे स्टार प्रचारक झाले, मात्र त्या ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. असं आहे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. त्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी म्हणून त्यांनी आपापलं डिपॉझिट जप्त केलं. त्यांच्याबद्दल नाराजी असण्याचं कारण नाही. निंदकाचे घर असावे शेजारी. त्यांनी निंदा करावी आणि जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावे एवढीच अपेक्षा. धन्यवाद सुधीर भाऊ. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आमदार अभिमन्यू पवार देखील आहेत, भाजप आमदार. काय सांगाल अभिमन्यू? देवेंद्र फडणवीस एक पक्षापलीकडे तुमचे मित्र देखील आहेत, गोव्याचे निवडणूक प्रभारी होते. एक हाती त्यांनी या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. बिहार नंतर गोवा, आता महाराष्ट्र. देवेंद्र फडणवीसचा जलवा, मोदीचा जलवा. मोदीजीवर विश्वास ठेवून जनतेने भरभरून प्रेम दिलंय. आता आम्हाला महाराष्ट्र बघायचा आहे. तुम्हाला आता महाराष्ट्र बघायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये पालिका निवडणुकांमध्ये आहे. पालिका निवडणुकाची तुमची तयारी सुरू आहे? येणाऱ्या मनपा असतील, नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील, सगळ्या जिल्हा परिषदा आमच्याच येणार यात कसली शंका नाही. आपण या ठिकाणी विचार पाहत असाल तर भाजपा कार्यालयामध्ये आपल्याला संपूर्ण कार्यकर्त्यांचा
जल्लोष असताना पाहायला मिळतोय. आपण पुन्हा काही आमदारांशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आमदार परिणय फुके आहेत. काय सांगाल तुम्ही, जल्लोष जोरात करताय, नाचताय, कशा प्रकारे तुम्ही आनंद व्यक्त करताय? इतका आनंद होत आहे की चारही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार स्थापना होऊन राहिली आहे आणि सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात आज सगळीकडे जल्लोष आहे. आज मुंबई इथे भारतीय जनता पार्टी कार्यालयातील सगळे कार्यकर्ता, सर्व आमदार इथे एकत्रित होऊन जल्लोष साजरा करतात आहे. ओके, आपल्यासोबत संजय पांडे देखील बोलण्यासाठी आहेत. संजय पांडे, तुम्ही काय सांगाल? तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये होता, उत्तर प्रदेश देखील तुम्ही जिंकलं, गोवा देखील जिंकलं, मणिपूर जिंकलं. आता पुढची लढाई काय तुमची? भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची एकच लढाई आहे, अंतिम व्यक्तीला न्याय देणे. आणि जे कोणी म्हणत होतं की मोदींची लाट ओसरली आहे, त्यांच्या तोंडावरती आज त्यांनी काळी कोसावी. आणि उत्तर प्रदेशाचं आम्हाला बहुमत भेटलंय ते उत्तर प्रदेशाची जनताने ठरवलं होतं आणि उत्तर प्रदेशाची जनता योगी आदित्यनाथला मुख्यमंत्री बनवण्यासाठी लढत होती. आपण या ठिकाणी पाहत असाल, चंद्रकांत पाटील, तुम्ही सुधीर मोहनना म्हणताय नाचायला चला, काय सांगाल? सगळ्या विरोधकांची एका अर्थाने भारतीय जनता पार्टी हरणार ही अटकळ तोडून वन वे बीजेपी विजयी झाली असा आनंद व्यक्त करण्याची माणसाची जी माध्यमं असतात त्यात नाचणं एक माध्यम असतं. आता प्रेक्षकांसमोर जर एखादा ठेका धरला तर बरं होईल. प्रेक्षकांसमोर आपण या ठिकाणी पाहत असाल, आता सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील आपल्याला ढोल ताशाच्या गजरामध्ये नाचायला विशाल जाताना पाहायला मिळतात. आता हे आपण दृश्य आहात भाजपा पक्ष कार्यालयामध्ये ढोल ताशा सुरू आहे आणि सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आता आपल्याला या ढोल ताशाच्या गजरामध्ये आपल्याला नाचताना पाहायला मिळतील. आमदार किसन कोथोरे देखील आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? सर्व आमदार, खासदार नाचतात तुमचे. खरा म्हणजे हा आनंद सगळ्यात महत्वाचा आहे. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने महाराष्ट्राची दिशा आणि दशा याला खरं उत्तर दिलंय ते चारही राज्यातल्या बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टीच्यावर विश्वास, एक वेगळ्या प्रकारची लाट तयार झालेली आहे आणि त्या माध्यमातून निश्चित महाराष्ट्रात सुद्धा परिवर्तन अटळ आहे. परिवर्तन करायला आपण पाहत असाल, त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, भाजपाचे सर्व प्रमुख नेते आपल्याला नाचताना पाहायला मिळत आहे, आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. आनंद व्यक्त केला जातोय. तुषार, यानंतर थेट आपण जाऊयात विधान भवनाच्या बाहेर. आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आपल्यासोबत आहेत, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि थेट ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस इथे येतील तेव्हा ते विधान भवनात देखील जातील. जाऊयात प्रणालीकडे. प्रणाली, कार्यालय जे आहे ते इथून विधान भवनापासून काही अंतरावर आहे आणि तिथं जे काही ढोल ताशे वाजत आहेत त्याचा आवाज आज विधान भवनामध्ये सुद्धा घुमताना दिसतोय. आपण पाहतोय भाजपचे सगळे आमदार या ठिकाणी आलेले आहेत आणि एकीकडे अर्थसंकल्पाची उत्सुकता तर आहेच, परंतु दुसरीकडे भाजपनं जे 4 राज्यांमध्ये यश मिळवलेलं आहे त्या यशाचे पडसाद जे आहे ते आजच्या विधान भवनाच्या अधिवेशनात सुद्धा दिसणार आहेत. सगळे ज्येष्ठ आणि नवीन असे सगळे आमदार एकवटले आहेत आणि आनंद उत्सव साजरा करतायत. आपण विखे पाटील सरांकडनं आधी जाणून घेऊया. सर, तिकडचा आवाज इथपर्यंत घुमतोय. आज विधान भवनामध्ये सुद्धा भाजपला जे यश मिळालं आहे त्याचा जयघोष किंवा त्याचा आवाज जो आहे तो या विधान भवनात सुद्धा निनादताना दिसणार आहे आपल्याला. देशाच्या जनतेनं पुन्हा एकदा आपले लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्यावर जो प्रचंड विश्वास व्यक्त केलेला आहे, हा आवाज केवळ महाराष्ट्र विधानसभेत दुमदुमणार नाही, तो संपूर्ण देशभर आज त्याचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. आणि सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा एक जो मंत्र त्यांनी दिला आहे आणि त्याच्यावर आधारित जी सध्या केंद्राची वाटचाल सुरू आहे, मला वाटतं त्याच्यावर लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारनं जनतेची घोर निराशा केलेली आहे. भ्रष्टाचाराचं कुरण झालेलं सरकार आणि माफिया राज्य सरकारमध्ये झालेलं आहे. मला वाटतं तो आवाज या सरकारला पडद्याआड केल्याशिवाय राहणार नाही असा आमचा विश्वास आहे. तुम्ही तरुण नवीन आमदार आहात, मला सांगा की तरुण आमदारांमध्ये या सगळ्या विजयाचा किती मोठा परिणाम होईल? म्हणजे जे जुने जाणते आहेत त्यांचा उत्साह तर आम्ही पाहतोच आहोत, पण तरुणांचा उत्साह तर अजून दुगणित झाला असेल.
नक्कीच या देशातला युवक आदरणीय मोदींच्या पाठीशी आहे आणि युवकांची प्रचंड मोठी ताकद या भारतीय जनता पक्षासोबत आहे, आदरणीय मोदी साहेबांच्या सोबत आहे. त्यामुळे आज अख्ख्या देशातला युवक, महाराष्ट्रातला युवक असा खूप आनंदी झालेला आहे आणि अख्ख्या देशामध्ये कालच्या निकालाचा जयघोष केला जातो. नक्की आज जसं आपण पाहतो आहोत की तिथे जो आवाज आहे तो इथपर्यंत यायला लागलेला आहे. तुमचा उत्साह किती वाढलाय? कारण काल एक जय घोषणा तुम्ही सगळे इथे पायऱ्यांवर बसून देत होता. उत्तर प्रदेश तो झाकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे. याचे पडसाद, या निकालाचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा उमटताना दिसतील. बघा, महाराष्ट्रातलं हे जे सरकार आलेलं आहे हे जनमताच्या विरुद्ध आलेलं आहे. जनतेने जनमत वेगळा दिला आणि प्रत्यक्षामध्ये सरकार वेगळं आहे. त्यामुळे त्याचा फरक येईल जेव्हा येईल. पण आज देशामध्ये मोदीजींवर पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे. 4 ठिकाणचे 4 राज्यांनी आणि इतकं काम करून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात विजय दिला. हा ऐतिहासिक विजय आहे पूर्ण देशासाठी आणि जगामध्ये सुद्धा या इतिहासाची नोंद घेतली जाईल. आज पूर्ण देशातला एकूण एक नागरिक असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असेल, तरुण असेल, सर्व हे मोदीजींच्या पाठीशी आहे. हे आज यांनी सिद्ध झालेलं आहे. नक्की आपण मनीषाताई आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. मनीषाताई, बाकीचे निकाल, विशेषतः युपीचा निकाल थोडासा अपेक्षित होता, परंतु गोव्यामध्ये जे काही घडलं त्याला चमत्काराशिवाय दुसरं काही म्हणता येणार नाही. म्हणून आज देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे. ठाकरे सरकारच्या आघाडी सरकारच्या सगळ्या पक्षांनी देव पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले होते, पण जिकडे नरेंद्र आणि देवेंद्र आहे तिकडे कुठेही उणी नाही आहे. आणि त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती जनतेच्या विश्वासावर पुन्हा विश्वास मिळून देवेंद्रजींनी गोव्यामध्ये करून दाखवलं. तरुण आमदार आहेत त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया. तिकडचा जल्लोष आम्ही पाहतोच. आता आज इकडे काय होणार आहे? नाही, इथे पण त्याच उत्साहाने आम्ही जल्लोष करणार आहोत. कारण का यूपी आणि गोवात ही सुरुवात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पण भाजपचा झेंडा हा फडकवायचा आहे आणि याची तयारी आजपासून सुरू आहे. जे लोक सूडबुद्धीने कारवाई करतात त्यांना चपरा काय? नाही, त्यांना एक संदेश आहे, विचार करा की बाबा आज गोवा आणि यूपीमध्ये जे झालं त्याबद्दल विचार करा. जरा प्रशासन आणि पोलीस खात्याला पण सांगेन, थोडं आता पुढे पावलं टाकताना विचार करा की आज ह्यांचा असेल तर उद्या आमचा होऊ शकतो. नक्की नक्की आपण पाहतो की सगळे आमदार इथे जमलेले आणि थोड्या वेळातच जयघोषणांना सुरुवात होणार आहे. प्रणाली, पुन्हा एकदा आपण या सगळ्यांशी संवाद साधू. या सगळ्या वातावरणातल्या घडामोडी आपण जाणून घेऊ. पण याच विजय उत्सवांच्या घडामोडींचं इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत भाजपचा विजय उत्सव याबद्दल. आपण जर बघितलं तर 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आता भाजप विजय उत्सव करताना दिसतंय. आणि भाजपच्या मुख्यालयाबाहेर म्हणजे मुंबईच्या भाजप कार्यालयाच्या बाहेर आता सगळे भाजप कार्यकर्ते, आमदार हे मोठ्या संख्येने जमलेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये हा विजय उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय. एकीकडे आपण भाजप कार्यालयाबाहेरची दृश्य आपण बघतोय, तर दुसरीकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती देखील देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं अशा आशयाचे पोस्टर हाती घेत सगळे भाजपचे आमदार जे आहेत ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत. जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहेत. पुन्हा एकदा तुषार, आपण पाहतोय की ब्रेकपूर्वी तू काही आमदारांशी संवाद साधला. हा विजय म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा ट्रेलर असल्याची भावना ते व्यक्त करताना दिसत आहेत. मला चंद्रकांत दादांना विचारायचं आहे की या सगळ्या निवडणुकांचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसून येईल का? नक्कीच. आता आपण पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांचं कोणत्याही क्षणी आगमन होऊ शकतं. सर्व भाजपाचे प्रमुख नेते त्यांची वाट पाहत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रकांत दादा आहेत. दादा, आता जी मिरवणूक काढली जाते, आता जे स्वागत केलं जात आहे, या सगळ्या निवडणुकांच्या निकालांचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होईल का? देवेंद्रजीने जे कर्तृत्व दाखवलं आहे त्याबद्दल स्वागत आहे. तर स्वाभाविक परिणाम राजकारणावर होणार, निवडणुकांवर होणार. निवडणुकांची पूर्वतयारी आमची खूप झाली आहे. कालचा विजय हा त्याला एका अर्थाने बळ देईल. हा निवडणूक हा कार्यकर्त्यांना देणारा बूस्टर आहे का? हा जो विजय आहे या विजयामुळे कार्यकर्त्यांना बूस्टर मिळणार आहे का? 100% बूस्टर मिळाला. 100% बूस्टर. बावनकुळे साहेब, काय सांगाल? जो 4 राज्यांमधला जो विजय मिळाला, त्या विजयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे
तुम्हाला आता येत्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांना एक बळ मिळालंय का? भारतीय जनता पक्ष मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 1 नंबर होता. आताही महाराष्ट्रात 1 नंबर असेल, मुंबईमध्येही भाजप 1 नंबरवर असेल आणि महाराष्ट्रातही असेल. शेवटी या सरकारला लोक कंटाळले आहेत. तुषार, मी जरा तुला थांबवतोय. या क्षणाला संजय राऊत बोलतात, थेट जाऊयात तिथे. या महानगरपालिकेवर जो शिवसेनेचा भगवा झेंडा आहे तो कायम राहील. सर, यूपी तो सिर्फ झांकी है, महाराष्ट्र बाकी, अशा प्रकारची विधानं देखिए, ये तो पश्चिम बंगाल का चुनाव से पहले भी इस प्रकार की घोषणा कर रहे थे. आणि आता ही दृश्य आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांचं आगमन झाल्याचं आपण बघतोय. सगळे कार्यकर्ते त्यांचं जोरदार स्वागत करताना दिसत आहेत. गोव्याच्या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाची भूमिका त्यांनी जी निभावलेली आहे याबद्दल खरं तर त्यांचं कौतुक केलं जातंय. अगदीच सूक्ष्म पातळीवरती जाऊन प्रत्येक बूथ, तिथला कार्यकर्ता, त्याची कार्यपद्धती, त्याच्याकडनं कशा पद्धतीने निवडणुकीचं सगळं काम करून घेतलं पाहिजे या विषयाला घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी काम केलेलं होतं. आणि यंदा भाजपला म्हणजे अगदी निवडणुकीपूर्वी, मतदानापूर्वी प्रत्येक प्रचार सभेमध्ये, अगदी डोअर टू डोअर व्हिजिटमध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा दावा केलेला होता. आणि त्याप्रमाणे भाजपला तिथे स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. आणि या क्षणाला आपण बघतोय की सगळ्या कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडनं देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जातं. आणि अर्थात थोड्याच वेळात या सगळ्या विजयामध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी होतील. कारण आपण जर पाहिलं तर साधारण 9 वाजल्यापासून या विजय उत्सवाला सुरुवात झाली आहे. सगळे नेते, कार्यकर्ते तिथं जमलेत आणि या ढोल ताशांच्या गजरात भाजपचा झेंडा उंचावत हे सगळे कार्यकर्ते ताल धरताना दिसले. एकच त्यांनी ठेका धरलेला होता. आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची वाट बघितल्या जात होती. आणि आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते भाजप कार्यालयात पोहोचत आहेत. या सगळ्या विजय जल्लोषानंतर ते काही क्षण माध्यमांशी बोलू शकतात. आणि त्यावेळी ते नेमकं काय बोलतात, काय प्रश्न त्यांना विचारले जातात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मुंबईत गोव्याच्या विजयाचं सेलिब्रेशन जे ते केलं जात आहे आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय. अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस गोव्यातल्या निवडणुकीकरता, म्हणजे भलेही 40 जागांसाठी निवडणूक पार पडत होती, पण 20 ते 22 जागा काही करून आपण निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता. आणि झालंय तसंच. त्याच्यामुळे जसं त्यांनी निवडणुकीपूर्वी घोषित केलेलं होतं की आता समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही इथं सत्ता स्थापन करू, याचा मला विश्वास आहे, त्या पद्धतीनेच घडलेलं आहे. आणि आता या विजयानंतर काल आपल्याशी न्यूज 18 लोकमतशी बोलतानाही त्यांनी गमतीशीर पद्धतीने सांगितलं की आता आम्ही सुशेगात आहोत, म्हणजे अर्थात आम्ही आनंदात आहोत, अशी भावना जी आहे ती गोव्यातल्या खास शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केली होती. आणि आता ही दोन्हीकडची दृश्य आपण बघतोय. एकीकडे आहे भाजप कार्यालय आणि दुसरीकडे आहे ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सगळे आमदार जे आहेत भाजपचे, ते देवेंद्र फडणवीस यांचं पोस्टर हाती घेऊन जो विजय त्यांनी मिळवलेला आहे याबद्दलचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे. बाकी सगळे निघालो. आणि तिथे भाजप कार्यालयाच्या बाहेर तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावरती देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे. या छोट्याशा व्यासपीठावरनं उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करतील असं एकूण दिसून येत आहे. सगळ्यांचं अभिवादन स्वीकारताना देवेंद्र फडणवीस आपण यांना बघतोय. सोबत त्यांच्याबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते आशिष शेलार आणि इतरही महत्त्वाचे नेते इथं उपस्थित आहेत. यावेळी भाजपचा झेंडा हाती घेऊन तो नाचवताना देवेंद्र फडणवीस यांना आपण बघतोय.
आणि इंजिन सगळ्याच माध्यम प्रतिनिधींची ही सगळी दृश्य टिपण्याची लगबग आपण बघतोय. देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे आणि यावेळी इथे तयार करण्यात आलेल्या छोट्याशा व्यासपीठावरती देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते आपण बघतोय. विजयाची मिठाई त्यांना भरवल्या जाते. भाजप कार्यालयाबाहेरच्या व्यासपीठावरची सगळी लगबग आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. विजयाची मिठाई त्यांना भरवत त्यांचं अभिनंदन करण्यात आल्याचं आपण बघतोय आणि एकूणच सगळी लगबग आणि गडबड तिथं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने सगळी कार्यकर्त्यांची इथे होणारी चढाओढ शांत करण्यासाठी आता खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सगळ्यांना आवाहन केलं. पण त्याचबरोबर एक विजयाचा फार मोठा अभिनंदनाचा फुलांचा हार जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांना इथे घातला जातोय. मागे आता चला हे भाऊ आता मागे भाऊ आता मागे चला मागे चला चला अतिशय कमी वयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, बिहारचे प्रभारी विजय, गोव्याचे प्रभारी विजय अशी राज्य त्यांना निवडून दिली जातात की त्या ठिकाणी त्यांच्या संघटन कौशल्याचा बिहार जिंकलं, गोवा जिंकलं त्याचा प्रचंड आनंद व्यक्त करण्यासाठी आज येतो. सुधीर भाऊ आणि सगळेजण नाचले ते त्या आनंदाने नाचले. आमच्या माणूस मोठा झाला. आपण देवेंद्रचं अभिनंदन करू. विजय काल झाला, लगेच खुर्ची पडलेली आहे की या स्वागताचा अर्थ काय? या स्वागताचा अर्थ सन्मान आहे. या स्वागताचा अर्थ पुढच्या निवडणुका आहे. या स्वागताचा अर्थ पुढच्या संघर्षाची देवेंद्रजींना आपल्याला सर्वांना संबोधित करायचं आणि आपल्या सगळ्यांना आगामी काळामध्ये सर्व नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महानगरपालिका सज्ज राहण्याचं आवाहन करण्याची विनंती करतो. संदेश
मागे आपल्या कॅमेरा पुढे जाऊ हे मागे कॅमेरा मागे मागे दादा दादा मागे वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी आपले अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील माननीय सुधीर भाऊ केंद्रीय मंत्री कपिल पाटील आशिष शेलारजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी हे बाबा या ठिकाणी खरं म्हणजे सगळेच आपले मोठे नेते हे मंचावर आहेत. मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही कारण आपल्याला विधान भवनातही जायचं आहे. भाजपची सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की या ठिकाणी 4 राज्यांच्या निवडणुकांनंतर जो काही संपूर्ण देशाने मोदीजींचा जादू अनुभवला, मोदी है तो मुमकिन है, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. जो विश्वास सामान्य माणसाच्या मनामध्ये तयार केला आपल्या करता त्यांनी मोदीजी आहेत. कोरोना झाला तर मोदीजी आहेत. मोदीजी आपल्याला मरू देणार नाही, उपाशी राहू देणार नाही, बेरोजगार राहू देणार नाही. हे जे काही मोदीजींच्या बद्दल छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला वाटतं तो विश्वास खऱ्या अर्थानं मतांमध्ये परिवर्तित झाला. भाजपची सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की या ठिकाणी 4 राज्यांच्या निवडणुकांनंतर जो काही संपूर्ण देशाने मोदीजींचा जादू अनुभवला, मोदी है तो मुमकिन है, हे जे काही या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं, हा विजय मोदीजींनी जो विश्वास सामान्य माणसाच्या मनामध्ये तयार केला आपल्या करता कधी मोदीजी आहेत. कोरोना झाला तर मोदीजी आहेत. मोदीजी आपल्याला मरू देणार नाही, उपाशी राहू देणार नाही, बेरोजगार राहू देणार नाही. हे जे काही मोदीजींच्या बद्दल छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला वाटतं तो विश्वास खऱ्या अर्थानं मतांमध्ये परिवर्तित झाला. आणि ज्या गोव्यामध्ये 5 वर्ष डबल इंजिनचं सरकार लोकांनी बघितलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, काँग्रेसच्या लोकांनी 1 दिवस आधी जाऊनच राज्यपालांना पत्र दिलं, म्हणाले 3 वाजता आम्हाला बोलवा, आम्ही सरकार स्थापन करायला येऊ. पण दुसऱ्या दिवशी चिटपाखरू देखील त्या ठिकाणी गेला नाही. ही अवस्था काँग्रेसची झाली. पण मी विशेष आभार मानेन आपल्या महाराष्ट्रातल्या आमदारांचे, खासदारांचे आणि कार्यकर्त्यांचे. माननीय दादा, आपण इथनं जी सेना पाठवली होती, हा विजय मिळवण्यामध्ये या महाराष्ट्राच्या सेनेचा फार मोठा हात आहे. सेना म्हणजे भाजपची सेना. दुसऱ्या सेनेचं तिथे काय झालं आपल्याला कदाचित माहिती असेल. जे त्या ठिकाणी येऊन गर्जना करत होते, आम्ही भाजपला हरवणार,
खरं म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं की या ठिकाणी त्यांची लढाई आमच्याशी नाहीये, त्यांची लढाई नोटाशी आहे, नोटाशी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची एकत्रित मतं केली तरी नोटापेक्षा कमी आहेत, तेवढी मतं त्यांना मिळाली नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या, प्रमोद सावंतांच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी गर्जना केली होती, आम्ही प्रमोद सावंतांना हरवणार. शिवसेनेचे सगळे नेते त्या ठिकाणी गेले. शिवसेनेच्या उमेदवाराला तिथे मतं मिळाली 97 मतं. त्यामुळे हा सगळा कौल हा भारतीय जनता पक्षाचा आहे, हा मोदीजींचा आहे, हा विश्वासाचा आहे, हा कार्यकर्त्यांचा आहे, हा सामान्य जनतेचा आहे. मी तर केवळ तुमचा प्रतिनिधी म्हणून तिथे गेलो होतो. विजय तर मोदीजी मिळवून देणारच होते, पण त्या विजयात खारीचा वाटा हा आपल्याला घेता आला, हे आपलं सौभाग्य या ठिकाणी आहे असं मी समजतो. खरं म्हणजे आता विधान भवनातही जायचंय, पण एक गोष्ट निश्चितपणे मला सांगायला पाहिजे, सगळ्यांनाच आनंद झाला असं नाहीये. काही लोकांना इतकी मळमळ आहे की ते म्हणतात अपरिचित देवदूतापेक्षा परिचित दैत्य बरा. खरं म्हणजे इतकी मळमळ काही बरी नाही. तुम्ही किती मळमळ केली तरी मोदीच निवडून येणार आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे लक्षात, पण असे काही काळजी करायचं कारण नाही. जरी कोणाला मळमळ झाली, कळकळ झाली, काय काय झालं तरी देखील लक्षात ठेवा, या देशाचा गरीब, मध्यमवर्गीय, सामान्य आणि सगळ्यात महत्वाचं महिला यांचा आशीर्वाद मोदीजींच्या मागे आणि बीजेपीच्या मागे है, त्यामुळे आम्ही जिंकणार है। मैं इस समय हमारे जो कार्यकर्ता उत्तर प्रदेश में गए थे उनका भी अभिनंदन करना चाहता हूं। उत्तर प्रदेश के अंदर आपने महाराष्ट्र की शान बढ़ाई है और छत्रपति शिवाजी महाराज के मावळे उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी के लिए काम करने गए और आपने सपा का सुपड़ा साफ कर दिया और बीजेपी वापस चुनकर आई। मैं योगी जी का भी अभिनंदन करना चाहता हूं। बुलडोजर बाबा ने जो बुलडोजर चलाया और जिस प्रकार से उत्तर प्रदेश के अंदर मोदी जी ने, चाहे वो प्रभु श्री राम हो या फिर हमारे काशी विश्वनाथ के बाबा हो, सबका आशीर्वाद मोदी जी के पीछे है और जाको राके साइया मार सके ना कोई, मोदी जी के पीछे ये सारे के सारे आशीर्वाद है। मैं आपका सभी का फिर एक बार बहुत बहुत आपको बधाई देता हूं, आपका आभार व्यक्त करता हूं। लेकिन लढाई समाप्त नहीं हुई है। कुठल्याच लढाईने होरपळून जायचं नाही, कुठलाही विजय डोक्यात घालायचा नाही। विजयाने नम्र व्हायचा आहे, विजयाने अधिक मेहनत करायची आहे। अरे अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी, मुंबई में। आम्हाला मुंबईला कुठल्या पार्टीपासून मुक्त करायचं नाही, आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातनं मुक्त करायचं आहे। आम्ही कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही, आम्ही भ्रष्टाचारांच्या विरोधात आता मैदानात मुंबईमध्ये उतरलो आहोत आणि जोपर्यंत या मुंबईच्या महानगरपालिकेला या भ्रष्टाचारांच्या विळख्यातनं बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही। आणि म्हणून हा विजय आज साजरा करा, उद्यापासून कामाला लागा आणि पुन्हा एकदा मुंबईचा प्रचंड विजय आणि या महाराष्ट्रामध्ये भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार तयार करण्याकरता आपण सगळ्यांनी सज्ज राहावं ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो।
आणि या स्वागताच्या निमित्ताने व्यासपीठावरनं केलेल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरती टीका केलेली आहे आणि आता ते विधान भवनाच्या दिशेने निघालेले, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन जे ते सुरू आहे. आज दुपारी 2 वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे आज अर्थसंकल्प मांडणार आहे. आणि दुसरीकडचे दृश्य आपण बघतोय की विधान भवनात काही आमदार जे आहेत भाजपचे ते देवेंद्र फडणवीस यांची वाट बघतायत आणि त्यांच्या स्वागताची त्यांनी तिथं तयारी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती देवेंद्र फडणवीस यांचं पोस्टर हाती घेऊन ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आणि आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते भाजप कार्यालयामधून निघालेले आहेत आणि यावेळी व्यासपीठावरनं केलेल्या भाषणात बोलत असताना आता पुढलं लक्ष जे आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं आहे. म्हणजे मुंबईला आम्हाला कुठल्या पक्षापासून मुक्त करायचं नाही, तर आम्हाला मुंबईतल्या जनतेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातनं मुक्त करायचं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काही झालं तरी आम्ही हार मानणार नाही, विजय आमचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि आता थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस जे आहेत ते विधान भवनात जातील, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सुरू आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पण त्यापूर्वी आज त्यांनी या विजय उत्सवात या जल्लोषात सहभागी होऊन सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागा असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून गोव्यात जी निवडणूक लढवली त्यात त्यांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आणि एका उमेदवाराला तर 97 मतं पडल्याचं त्यांनी इथं बोलताना स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपने केलेल्या विकास कामांना, त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाला तिथल्या जनतेने मत देऊ केल्याचं त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. यावेळी ही दृश्य आपण बघतोय, काही थोड्या वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्यात देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केल्यानंतर एक छोटेखानी त्यांचा इथे सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना विजयाची मिठाई देखील भरवण्यात आली. त्यामुळे इथे बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की आता खरी लढाई ही मुंबईत होणार आहे. मुंबईत भाजपचाच विजय होणार. मुंबईला आम्हाला कोणत्या पक्षापासून मुक्त करायचं नाही, तर आम्हाला मुंबई आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या विळख्यापासून मुक्त करायचं आहे. त्यामुळे उद्यापासून कामाला लागा, आता या क्षणापासून कामाला लागा असं अपील, असं आवाहन जे आहे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलंय. आणि खरी लढाई ही पुन्हा एकदा मुंबईतच होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे की येणारा काळ नेमका मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात काय सांगून येतोय. महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आपण बघतोय की 6 महिने लांबल्यात, पण आता तेवढा वेळ पुन्हा एकदा भाजपच्या कार्यकर्त्यांना तयारी करता पुरेसा आहे. आणि थोड्या वेळपूर्वीची दृश्य आपण बघतोय, देवेंद्र फडणवीस यांचं गोव्यातल्या विजयाबद्दल अभिनंदन करत असताना त्यांचं स्वागत करण्यात आलं. खुद्द भाजप नेते आशिष शेलार हाती देवेंद्र या नावाचा फलक घेऊन त्याबद्दलचा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. आणि देवेंद्रजी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है असं म्हणत कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलेलं आहे. गोव्यातील विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघितलं जात आहे. आणि निवडणुका जाहीर झाल्यापासून देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमाला तिथं ठाण मांडून होते. बूथ कार्यकर्त्यांपासून तर तिथं असणाऱ्या सेंट्रल कमिटीपर्यंत सगळ्यांकडनं या सगळ्या निवडणुकीची तयारी त्यांनी बखुबीने करून घेतली होती. आणि त्याचबद्दल त्या सगळ्या तयारीचं चित्र जे आहे ते गोव्यामध्ये भाजपने विजय मिळवल्याचं एक चित्र जे ते निर्माण झालं. अर्थात भाजप सरकारने तिथं गेल्या 5 वर्षात केलेली कामं आणि जनतेने भाजपवरती दाखवलेला विश्वास यातनंच खरं तर लोकांनी आम्हाला मतं देऊ केली अशी भावना जी आहे ती व्यक्त होताना दिसते. अगदी स्पष्ट बहुमत भाजपला गोव्यामध्ये मिळालंय. आणि कालच देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना आता आम्ही खऱ्या अर्थाने सुशेगात आहोत असं म्हटलं होतं. असं म्हणत असताना त्यांनी स्पष्ट केलं होतं की आता समविचारी जे पक्ष आहेत आणि ज्यांच्याबद्दल जे आमच्याबरोबर होते त्या अपक्ष आणि मगोपाला सोबत घेऊन आम्ही आता गोव्यात सरकार स्थापन करू असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि आता या विजय उत्सवानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन स्वीकारल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचं विधान भवनामध्ये आगमन झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस पोहोचले विधान भवनात. माझी फ्रेम मिळते. प्रवीण शेट्टीचा कॅमेरा आहे.
आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणाला तिथे उपस्थित आहेत. थोड्याच वेळात आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊयात. पण देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयातला विजय उत्सव साजरा केल्यानंतर विधान भवनामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. काय मागतात. आणि काही वेळापूर्वीची भाजप कार्यालयातील दृश्य आपण बघतोय. अर्थात गर्दी झालेली आहे विधान भवनाच्या बाहेर. जर आपण बघितलं प्रत्येकालाच त्यांचं स्वागत करायचं आहे. पण थोड्या वेळापूर्वी भाजप कार्यालयात जाऊन त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारलं आणि एक छोटेखानी भाषण देखील त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेलं आहे. आणि यावेळी आत्ता क्षणाला देवेंद्र फडणवीस हा विजय उत्सव साजरा केल्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन स्वीकारल्यानंतर विधान भवनात तिथं पोहोचलेले आहेत. कारण आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते सुरू असल्याचं आपण पाहतोय. आणि आजच्या दिवशी दुपारी 2 वाजता बरोबर 2 वाजता राज्याचे अर्थमंत्री बजेट सादर करणार आहे. त्या अनुषंगाने विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आज सभागृहात उपस्थित असतील. पण त्यापूर्वी गोव्याच्या विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघितलं जात आहे. म्हणून त्यांचं स्वागत करण्यात आलं. आणि यावेळी स्वागत करत असताना त्यांना विजयाची मिठाई देखील भरवण्यात आली. आणि या स्वागतानंतर अर्थात सगळे आमदार जे आहेत तिथं सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जमलेले आहेत. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस देखील तिथं जातील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित या पुतळ्याला नमन करतील. प्रणाली जाऊ का तिकडे. आणि आता विधान भवनाच्या परिसरामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भाजपच्या सगळ्या आमदारांनी स्वागत केलेले. गोव्याच्या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांचे सगळं अभिनंदन आणि त्यांचं स्वागत करण्यात येते. आणि इथं आल्यानंतर सगळ्यांचं अभिवादन स्वीकारत असताना पुष्पगुच्छ स्वीकारत त्यांनी थेट तिथल्या विधान भवनाच्या आवारात असणाऱ्या सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आणि हे अभिवादन केल्यानंतर तिथून ते बाहेर पडताना आपण बघतोय सगळ्याच आमदारांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे, त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. आणि आज राज्याच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दुपारी राज्याचं बजेट सादर करण्यात येत आहे. त्याच्यामुळे सभागृहाचे विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित असणं क्रमप्राप्त आहे. पण त्यापूर्वी निमित्त आहे अर्थात गोव्यातल्या विजयाचं. आणि विजयासाठी तिथल्या मोर्चे बांधणीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मेहनत घेतल्याचं
म्हटलं जातं आणि त्याबद्दलचं त्यांचं कौतुकही करण्यात आलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की गोव्यामध्ये भाजपला स्पष्टपणे बहुमत मिळालं. म्हणजे उत्तर प्रदेश ये तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशी घोषणा जी आहे ती सगळे आमदार देताना दिसत आहेत. भाजपच्या आमदारांची घोषणा आहे. आणि त्याचबरोबर आज हे स्वागत स्वीकारल्यानंतर भाजप कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या व्यासपीठावरनं भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता पुढलं लक्ष हे मुंबई असणार आहे. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं, अपील केलं की या क्षणापासून तयारीला लागा. मुंबईला आम्हाला कुठल्या पक्षापासून मुक्त करायचं नाही आहे, तर मुंबई आणि मुंबईकरांना आम्हाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातनं मुक्त करायचं आहे असं त्यांनी सांगत येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही काही झालं तरी माघार घेणार नाही, विजय आमचाच असेल हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो. देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो. असं आहे की पहिल्यांदा तर आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आम्हाला सगळ्यांना जरा तुम्ही जरा प्लीज सायलेंट लावून घे मनापासून आनंद आहे की या निवडणुकीने हे सिद्ध केलं की सामान्य माणसाच्या मनामध्ये एकच नेते आहेत आणि ते म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचा विजय 4 राज्यांमध्ये मिळालेला आहे आणि त्यातलंही देशातलं सगळ्यात मोठं राज्य 25 कोटीची लोकसंख्या असलेलं उत्तर प्रदेशसारखं राज्य की ज्या राज्यातनं दिल्लीचा रस्ता जातो, लोकसभेचा रस्ता जातो, ते राज्य 37 वर्षानंतर पहिल्यांदा एका पक्षाने पाठोपाठ जिंकलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जो सामान्य माणूस आहे, गरीब आहे, मध्यमवर्गीय आणि विशेषतः महिला या भाजपच्या पाठीशी आहे. गोव्यामध्ये देखील मला हाच अनुभव मिळाला. गोव्यात लोक अँटी इन्कम्बन्सी सांगत होते, पण मोदीजींचा जादू असा आहे की ती प्रो इन्कम्बन्सी झाली आणि मागच्या निवडणुकीपेक्षाही आम्हाला जास्त मतं त्या ठिकाणी मिळाले आणि आम्ही निवडून आलो. आणि महाराष्ट्रातनं जे पक्ष सिंहगर्जना करून त्या ठिकाणी गेले होते, मी त्यावेळेसच सांगितलं होतं की त्या पक्षांची लढाई आमच्याशी नाही आहे. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांची लढाई नोटाशी आहे. पण त्या दोघांचे एकत्रित मतं जरी केले तरी नोटापेक्षा कमी मतं त्यांना मिळालेले आहेत. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या, प्रमोद सावंतांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये शिवसेनेने मोठी सभा घेतली आणि त्या सभेत सिंहगर्जना केली. पण ती काही सिंहगर्जना होऊच शकली नाही, कारण त्यांच्या उमेदवाराला 97 मतं, 97 मतं केवळ त्या ठिकाणी मिळाली. आता या जो काही हा आम्हाला विजय मिळाला आहे याचा आनंद आम्ही काल साजरा केला, आज साजरा करू. पण आज रात्रीपासून आम्ही पुन्हा कामाला लागू, कारण आम्हाला एखादा विजय हा एक दिवस आनंद साजरा करण्यापुरतं ठीक आहे, पण कर्तव्याची पूर्ण जाण आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून इथला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, ओबीसी असेल, मराठा असेल, धनगर असेल, इथला युवा असेल, इथल्या महिला असतील, इथले वेगवेगळे घटक असतील, यांच्या संदर्भात, दलित आदिवासींच्या संदर्भात जे काही काम चाललेलं आहे, कुठेतरी त्याचा संघर्ष आम्हाला करावा लागेल, त्यांना न्याय द्यावा लागेल. त्यामुळे उद्यापासून तीच तयारी आहे. आणि त्यासोबत मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचारांच्या विळख्यातनं बाहेर काढण्याची जबाबदारी आता आमची आहे. त्यामुळे आम्ही ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर सर बोललं जातं की आता
4 राज्य जिंकल्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्राकडे मोर्चा वळणार आहे केंद्राचा आणि पुन्हा कुठेतरी बदल घडतील, त्याबद्दल काय म्हणतात? केंद्राच्या अजेंड्यावर महाराष्ट्र नेहमीच राहिला आहे आणि म्हणूनच कोरोनाच्या काळात सर्वाधिक निधी महाराष्ट्राला मिळाला, सर्वाधिक त्या ठिकाणी PPE किट असतील, सर्वाधिक वॅक्सिनेशन असेल, सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला केंद्राने दिलेल्या आहेत. त्यामुळे केंद्राला परत इकडे वळायची गरज नाही आहे. केंद्र सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्राचा विकास आहेच. मला असं वाटतं की जे लोक घोटाळे केल्यानंतर यंत्रणांवर आघात करायचा प्रयत्न करतात अशा सगळ्यांना हा इशारा आहे. त्या सगळ्यांना हे सांगण्यात येत आहे की जे काम चाललंय ते कायदेशीर आहे, बेकायदेशीर काम हे मोदी सरकार करत नाही. महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे. 2024 साली पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण पाहिला नुकतंच 4 राज्यों में जो चुनाव हुआ और उसमें बीजेपी को जो जीत मिली, मैं उन चारों राज्यों के नागरिकों का आभार व्यक्त करता हूँ. ये जीत मिली है मोदी जी के विश्वास की ये जीत है. गरीबों में, मध्यम वर्गीयों में, महिलाओं में जो विश्वास मोदी जी ने जगाया उसकी ये जीत है. और मुझे विश्वास है कि उत्तर प्रदेश से सीधा दिल्ली का रास्ता जाता है तो 2024 का अब चित्र भी इस विजय से करीब करीब स्पष्ट हो चुका है. मैं विशेष रूप से ये कहना चाहता हूँ, हम सब लोग बहुत खुश हैं. हमने यहाँ पर आनंदोत्सव भी हमने मनाया है, लेकिन अब हमारी जिम्मेदारी बढ़ी है. इस महाराष्ट्र के अंदर अत्याचारी, दुराचारी, भ्रष्टाचारी इस प्रकार का जो प्रशासन इस सरकार के माध्यम से तैयार हुआ है, उसके खिलाफ हमारा संघर्ष जारी रहेगा. और चाहे वो मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचारियों से निजात दिलाना हो या फिर महाराष्ट्र के आम आदमी को और किसानों को राहत दिलाना हो, हम ये करते ही रहेंगे. सर, एक सवाल है आपसे. उत्तर प्रदेश, गोवा झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, इस तरीके के नारे लग रहे हैं, तो क्या हम कुछ दिनों में या कुछ महीनों में महाराष्ट्र में सत्ता परिवर्तन देख पाएंगे? देखिए, महाराष्ट्र का सत्ता परिवर्तन होकर रहेगा. 2024 में पूर्ण क्षमता के साथ, पूर्ण बहुमत के साथ भारतीय जनता पार्टी अपनी सरकार यहाँ पर बनाएगी. शिवसेना पूरी ताकत खत्म हो गई.